लोणचं आपण छान आता भरून घेऊया. थंड झालेलं आहे. बरणीमध्ये भरून घेऊया आता आपण. आपलं छान बरणीमध्ये छान भरून ठेवायचं आणि छान मग झाकण लावून द्यायचं त्याला. हे झालं आता आपलं उन्हाळी आंब्याचं लोणचं तयार. आज आपण कैरीचं लोणचं बनवत आहे. तर त्यासाठी आपण हे कैऱ्या सकाळी धुवून वाळू घातल्या उन्हामध्ये आणि आता छान या वाळलेल्या आहे. अशा दिवसभर आपण वाळून घेतलेल्या आहे. आणि आता त्याला लागणारं साहित्य म्हणजे इथे आपण कलोंजी घेतलेली आहे 2 चमचे आणि मेथी दाणे घेतलेले आहे 2 चमचे. कलोंजी म्हणजे कांद्याचं बी आणि सोप आणि इथे आपण मसाला बनवलेला आहे तो वाटून घेतलेला आहे 1 वाटी आणि त्यासाठी लागणार आहे तेल आणि याच्यानंतर आपण गूळ टाकणार आहे त्यामध्ये. तर चला मग आता बनवूया. आता भांड्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल टाकलेलं आहे आपण. छान तापू द्यायचं त्याला. कडकडीत होऊ द्यायचं तेलाला. आंब्याच्या फोडी छान धुवून दिवसभर मी उन्हामध्ये वाळवलेल्या आहे. आता याला काहीच लावलेलं नाही. याचं छान लोणचं वर्षभर टिकतं आणि फोडी पण छान कडकच राहतात. तर आपण आता छान आधी तेल गरम करून घेऊया आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये सर्व आपण जे मसाला बनवलेला आहे लोणच्यासाठी तो टाकून घेणार आहे. तर आता आपण तेल गरम करूया आधी. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आधी त्यात आपण जिरे आणि थोडी मोहरी टाकून घेऊया. आणि हे कलोंजी आणि मेथीच्या बिया हे पण टाकून घेऊया. सोप पण थोडीशी टाकायची आणि थंड झाल्यानंतर गूळ टाकणार आहे आपण त्यामध्ये. हे छान होऊ द्यायचं आणि लसूण पाकळ्या पण टाकायच्या. 10-15 लसूण पाकळ्या म्हणजे 1 गाठा टाकला तरी चालतं. तो पण आपण टाकणार आहे. असं एक आता टाकूया आपण. त्याच तेलामध्ये आता गरम लसूणचा 1 गाठा आपण टाकलेला आहे. छान गॅस थोडा लावून घ्यायचा. लसूण पाकळ्या थोड्या होऊ द्यायच्या. मग त्यामध्येच हा आपण बनवलेला लोणच्याचा मसाला तो पण टाकूया त्यामध्ये. टाकून आणि त्यामध्ये आता आपण 1 चम्मच धन्याची पूड, धने जिरे आणि 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच तिखट मिरची पावडर आणि एक छान आता बंद करायचं. त्याला होऊ द्यायचं छान आता. मीठ टाकणारच आहे आपण अर्धी वाटी मीठ. गॅस बंद केलेला आहे आणि 1 वाटी मीठ.
छान याला मिक्स करून घ्यायचं आणि हे थंड झाल्यानंतर आपण मसाल्यामध्ये हिंग वगैरे टाकलेला आहे संपूर्ण. त्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये फक्त तो आपण बनवलेला मसालाच टाकलेला आहे. तर आता हे तेल थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये गूळ टाकणार आहे आणि ज्या फोडी करून ठेवल्या आंब्याच्या आपण त्याच्यावरती घालणार आहे. तर त्याला आपण थंड होऊ देऊ आता. आपलं तेल आता मसाला केलेला होता ना आपण लोणच्यासाठी, तर तो आता छान गार झालेला आहे. बघा. आता यामध्येच आता आपण गूळ टाकून घेणार आहे 1 वाटी. अंदाजे आता बारीक करून घेतलेला आहे छान. आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहे. छान आपण गूळ आता त्या मसाल्यामध्येच टाकणार आहे लोणच्याच्या. आणि छान मिक्स करून घ्यायचा आता. आपला मसाला हा छान थंड झालेला आहे. बघा किती छान रंग आलेला आहे याला. आता आंब्याच्या फोडीवर आपण हे आता मसाला टाकून घेऊया. संपूर्ण थंडगार झालेला आहे. हे बघा छान कलर पण छान आला. संपूर्ण मसाला आपण लोणच्याच्या आंब्याच्या फोडीवर टाकून घेतलेला आहे. आणि याला छान आता मिक्स करून घ्यायचं. फोडी छान मिक्स करायच्या. आपण इथे फल्ली तेल वापरलेलं आहे घाणीचं. तिखट गोड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता, पण आपण जे सांगितलं आता एक अंदाज तर तो व्यवस्थित आहे. आणि तुम्हाला जर तिखट वाटत असेल, लोणचं पाहिजे असेल, तर तुम्ही थोडं मिरची पावडर वाढवू शकता. बघा किती छान कलर पण आलेला आहे. आणि गोड वाटत असेल तुम्हाला, गोड पाहिजे असेल कोणाला, थोडं तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता. इथे आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पोळीला. बघा छान कलर पण आलेला आहे आणि आपलं छान लोणचं, आंब्याचं लोणचं छान तयार झालेलं आहे. फार सुंदर कलर आलेला आहे त्याला. बघा छान आपलं एक लोणचं इथे आंब्याचं लोणचं छान तयार झालेलं आहे. तर याला आता थोडं असं राहू द्यायचं अर्धा तास वगैरे, आणि त्यानंतर आपण बरणीमध्ये भरून घेणार आहे. तर आता आपण याला असंच ठेवणार आहे झाकून थोडं.